नमस्कार मित्रांनो, मितवा स्टोरीज चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. कथेचं नाव आहे सांग कधी कळणार तुला, भाग 3. कथालेखन आरती खरबडकर, कथावाचन स्नेहल जाधव. सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर प्रिया स्वयंपाकखोली आवरून बेडरूममध्ये गेली. तेव्हा मोहित जागाच होता. प्रियाला बघून तो म्हणाला, आज तुझा पगार झाला असेल ना? हो. पैशाचं काय केलंस? माझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये आहेत. मग ते माझ्या अकाउंटवर ट्रान्स्फर कर. मला आपल्यासाठी नवीन कार घ्यायची आहे. काही माझ्याकडे आहेत, आणखी काही महिने बचत केली तर आपल्याला नवीन कार सहज घेता येईल. तुझ्या हातून उगाच खर्च होईल, माझ्याकडे सुरक्षित जमा राहतील, मोहित म्हणाला. पण आजपर्यंत माझ्याजवळ सुरक्षितच होते पैसे. आता असं काय होणार आहे? तुम्हाला जेव्हा घ्यायची असेल तेव्हा मी देईल की काढून? प्रिया म्हणाली. काही नाही, पण माझ्याजवळ दिलेस तरी काही फरक पडणार नाही. मी जमाच ठेवेल पैसे. तुला माझ्यावर विश्वास नाही का? मोहित म्हणाला. असं काहीच नाही, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे काही करताय ते आपल्यासाठीच करताय. आणि तसंही जे तुमचं आहे ते माझं आहे आणि जे माझं आहे ते तुमचंच तर आहे. मी करते पैसे ट्रान्सफर, प्रिया म्हणाली. माझी समजूतदार बायको, मोहित प्रियाला जवळ घेत म्हणाला. दुसऱ्याच दिवशी प्रियाने आपला पगार मोहितच्या अकाउंटवर ट्रान्स्फर केला. तिला मोहितचे खूप कौतुक वाटत होते. मोहित आपल्या भविष्याचा इतका विचार करतोय म्हणून ती खुश होती. त्यानंतर बरेचदा ऑफिसमधून घरी येताना प्रियाला उशीर व्हायचा. आधीच 2 ट्रेन बदलून तिला घरी यावं लागायचं आणि ऑफिसमधून थकून आल्यावर तिच्या सासूचे तिला टोमणे मारणे सुरूच असायचे. मोहित पण एखाद्या वेळी लवकर घरी आला की तिच्या उशिरा येण्यावरून तिला रागवायचा. तेव्हा ती त्याची समजूत काढायची. पण संसार म्हटलं की हे सर्व चालायचंच म्हणून ती दुर्लक्ष करायची. असेच 6 महिने निघून गेले. दिवाळी जवळ आली होती. घराची साफसफाई आणि फराळाचं बनवायचं होतं. प्रिया रात्री जागून कामे करायची. सासरी तिची पहिलीच दिवाळी होती, त्यामुळे तिला कोणत्याच गोष्टीत कमतरता ठेवायची नव्हती. असेच एकदा प्रिया संध्याकाळी घरी लवकर आली. मोहितसुद्धा लवकरच घरी आला होता. मोहितने तिला विचारले, काय प्रिया, आज लवकर आलीस? हो, जवळच एक मीटिंग होती. मीटिंग लवकर संपल्याने टॅक्सीने घरी आले. टॅक्सीने कशाला आलीस? टॅक्सीला जास्त पैसे लागतात. थोडा उशीर झाला असता पण पैसे वाचले असते ना, मोहित म्हणाला. पण एक दिवस टॅक्सीने घरी आले तर काय बिघडलं? आपण एवढा खर्च आरामात करू शकतो आणि दिवाळीची कामेसुद्धा करायची आहेत ना, प्रिया थोडीशी रागातच म्हणाली. प्रियाला राग आला हे पाहून मोहित पुढे काहीच बोलला नाही. प्रियासुद्धा रूममध्ये निघून गेली. पटापट स्वयंपाक आवरला आणि सगळ्यांची जेवणं झाल्यावर किचनावरून रूममध्ये गेली. मोहितकडे पाहून म्हणाली, मी काय म्हणते मोहित, दिवाळी जवळ येत आहे. धनत्रयोदशीला काहीतरी नवीन घ्यायचं असतं तर आपण कार घ्यायची का? म्हणजे चांगल्या मुहूर्तावर कार घेता येईल आपल्याला, प्रिया म्हणाली. सध्या नको, सध्या पैसे नाही आहेत, नंतर कधीतरी पाहू, मोहित म्हणाला. पण आपण तर खूप दिवसांपासून कार घ्यायला पैसे जमा करत होतो ना, प्रियाने विचारले. हो, पण ते पैसे मी एका स्कीममध्ये गुंतवले होते आणि त्यामध्ये मला थोडं नुकसान झालं आहे. आपण आणखी काही दिवस पैसे जमा करू आणि पुढे बघू, मोहित म्हणाला. पण तुम्ही ते पैसे कार घेण्यासाठी म्हणून मला मागितले होते ना, मग तुम्ही मला न सांगता ते इतर गोष्टींसाठी का वापरले, प्रियाने विचारले. हे बघ, तू माझी बायको आहेस आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझा अधिकार आहे, तुझ्यावर सुद्धा आणि तुझ्या पैशांवर सुद्धा. आणि तू मला असा जाब विचारू शकत नाहीस. मी नवरा आहे तुझा, मोहित म्हणाला. मी दिवसभर नोकरी करते, संध्याकाळी घरातील कामे करते, पुरेशी झोपसुद्धा घेता येत नाही, सतत पैशांची काटकसर करते. इतकं सगळं केल्यानंतर महिनाअखेरीस जो पगार मिळतो तो काहीतरी चांगल्या कामी आला पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे जमा करते. आणि तो पैसा कुठे खर्च करावा आणि कुठे नाही याबाबतीत माझं मत देखील विचारात घेतलं जाऊ नये का, प्रिया म्हणाली. तू काही नवीन करत नाहीयेस. सगळ्या बायका नवऱ्यांसाठी हे सर्व करतातच.
तुझं कर्तव्य आहे ते, आणि मला सकाळी लवकर उठायचं आहे, म्हणून तू झोप आणि मला पण झोपू दे. एवढं बोलून मोहित कूस बदलून झोपी गेला. पण प्रियाला मात्र हळूहळू सगळंच लक्षात येत होतं. मोहित तिला फक्त गृहीत धरत होता. ती आजच्या काळातील मुलगी असून सुद्धा तिला नवऱ्याची उपेक्षा सहन करावी लागत होती. मोहित नेहमीच तिला पैशांच्या बाबतीत काटकसर करायला सांगायचा, पण स्वतः मात्र सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत पार्टी करायचा. सासूबाईंनी तर तिला कधीच समजून घेतले नव्हते. घरची कामे, त्यानंतर ऑफिस, सतत सासूबाईंना खुश करण्यासाठी चाललेले तिचे प्रयत्न, इतकं करूनही तिच्या मेहनतीचं साधं कौतुकसुद्धा नव्हतं मोहितला. तिने ठरवले की ही परिस्थिती बदलायची असेल तर तिलाच काहीतरी करावे लागेल. त्यानंतर काही दिवस ती कोणाशी जास्त काही बोलत नव्हती, उलटून उत्तरसुद्धा देत नव्हती. दिवाळीचा दिवस आला. सर्वांनी अगदी जल्लोषात दिवाळी साजरी केली. प्रियाने सगळा फराळ स्वतः बनवला होता. दारावर सुंदर रांगोळी, त्यावर दिव्यांची सजावट. सर्वजण प्रियाचे कौतुक करत होते. दिवाळी झाल्यानंतर एकदा शेजारच्या काकू फराळाला प्रियाच्या घरी आल्या होत्या. फराळ खाताना त्या प्रियाच्या सासूबाईंना म्हणाल्या, तुमच्या सुनबाईच्या हाताला छान चव आहे बरं, खूप छान फराळ बनवलाय तिने. सुनेच्या बाबतीत नशीब काढलं बघा तुम्ही. घरकामात पण हुशार आहे आणि नोकरीसुद्धा करते. फक्त कामात हुशार असून काय उपयोग? नोकरीवर जाते तेव्हा सगळी कामे मलाच करावी लागतात घरातली. मला पण वाटते की सुनबाईने गरम गरम जेवण करून वाढावं, दिवसातून 3दा गरम चहा मिळावा, माझी सेवा करावी. पण ही तर सकाळी स्वयंपाक करून ठेवते आणि ऑफिसला निघून जाते. वरची सगळी कामे आल्या गेल्याचं मलाच करावं लागतं, प्रियाची सासू म्हणाली. पण तिचीसुद्धा धावपळ होत असेल ना घर आणि नोकरी सांभाळून, काकू म्हणाल्या. कशाची धावपळ? तिला तर बरंच वाटत असेल बाहेर निघायला भेटते म्हणून. आम्ही नाही निघालो कधी कामासाठी बाहेर. आम्ही तर पूर्ण आयुष्य सासूची आणि घरच्यांची सेवा केली, प्रियाची सासू म्हणाली. किचनमध्ये असलेल्या प्रियाला सासूबाईंचे बोलणे स्पष्ट ऐकायला येत होते. किंबहुना तिला ऐकायला जावं म्हणून सासूबाई मोठ्याने बोलत होत्या. प्रियाला मनोमन वाईट वाटले. तिने याबाबतीत सासूबाईंशी बोलायचे ठरवले. पुढे काय घडले ते बघण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.